अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हाती घेणार आहेत आणि त्यापुढे जाऊन जे आणखी एक रिक्त झालेलं पद आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे कुणाच्या हाती जाणार याबाबत ही चर्चा रंगलेली आहे. आणि याच अनुषंगाने आपण अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेख यांच्याशी बोलणार आहोत. खरं तर अजितदादांच्या उपमुख्यमंत्रीपदी आज सुनेत्रा वहिनी सगळी सूत्र हाती घेणार आहेत. काय भावना आहेत तुमच्या? दादांचं अकालीतपणे जाणं हे कुणालाच मान्य नाही आहे. परंतु ज्या काही तांत्रिक टेक्निकली अडचणी आहेत, कायदेशीर बाबी आहेत, या सगळ्यांचा विचार करून आज चौथ्याच दिवशी दादांच्या जाण्यानंतर सुद्धा सुनेत्रा वहिनींना तात्काळ मुंबईला बोलून घ्यावं लागले. विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या विचाराचे जेवढे आमदार निवडून आले त्या सगळ्या आमदारांचं विधिमंडळामध्ये आज बैठक पार पडेल आणि जी प्रक्रिया कायदेशीर आहे ती पूर्ण करून संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन जबाबदारी दिली जाईल. आणि ही पहिली प्रक्रिया आज खरं तर होणं गरजेचं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले प्रमुख नेते असतील, काही कायदेशीरपणानं सांगणारे वकील असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनी भूमिका घेतलेली आहे. पण आज पहिला शपथविधी होईल, त्यानंतरनं 10-15 दिवसांनी मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हा प्रस्ताव असेल किंवा इतर खात्याची जबाबदारी कोणाला द्यायची, मग त्या पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा अजितदादाची असेल, या सगळ्या प्रक्रिया पुढच्या 15 दिवसानंतर केल्या जातील. दादा, अण्णा राष्ट्रीय अध्यक्ष कोणी व्हावं अशी एक चर्चा आहे. प्रफुल्ल पटेलांनी पण इच्छा व्यक्त केल्याचं बोललं जाते की ते असावं. कोण असावं असं तुम्हाला वाटतं? राष्ट्रवादी परिवारातला असावं की पवार कुटुंबातला व्यक्ती असावा? हा पक्ष अजितदादांचा आहे आणि काही जरी झालं तर राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा पवार कुटुंबातलाच व्यक्ती होईल. सुनेत्रा वहिनींकडं ही सगळी सूत्र उद्याच्या काळात देणं हेच खरं तर आदरणीय दादांना आमच्याकडनं देखील श्रद्धांजली असेल. सुनेत्रा वहिनी या खऱ्या अर्थानं या सर्वच राजकीय पक्षाच्या वारसदार असतील असं माझं व्यक्तिगत मत. ठामपणे तुम्ही आजच्या बैठकीत मांडणार आहात हा मुद्दा? आम्ही सर्वच आमदार ठामपणे मांडणार आहोत आणि सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत सगळ्यांनी सकारात्मक आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो की आज बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावं तर त्यावरती सुनेत्रा वहिनीच असाव्यात यावरती आम्ही एकमत करणार आहोत. आणि गटनेते ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. शेवटी प्रत्येक पक्षाच्या घटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केलेल्या असतात आणि जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना होती त्या अनुषंगाने ही सगळी प्रक्रिया आज आम्हाला चौथ्या दिवशी करण्याची वेळ आलेली आहे. थोडी घाई झाली अण्णा असं वाटतंय? कारण तशा प्रकारच्या चर्चा माध्यमांवरती किंवा सोशल मीडियावरती सुरू झालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं की ही घाई करायची वेळ ही आमच्या पक्षाच्या घटनेमुळे आणि काही टेक्निकली अडचणीमुळं करावी लागलेली आहे. ही जरी घाई होत असली तरी दादांच्या उत्तरार्धी म्हणून आपण जर पाहिलं तर सुनेत्रा वहिनीच होत आहेत. आज फक्त शपथविधी होईल आणि त्या परत बारामतीला जातील. 12-15 दिवसानंतरनं मग काय निर्णय घ्यायचे आहेत, दोन्ही राष्ट्रवादीचा निर्णय असेल किंवा इतर मंत्रिमंडळामध्ये कोणाला समाविष्ट करायचं आहे, कोणाला कुठल्या खाते जबाबदारी द्यायची, ही सगळी प्रक्रिया 15 दिवसानंतर केली आहे. परंतु आता असं म्हटलं जात होतं की शरद पवारांसोबत अजितदादांची चर्चा झालेली आहे. पवारसाहेबांनी स्वतःही सांगितलं की 12 तारखेला म्हणजे 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची घोषणा या ठिकाणी होणार होती. मग अशा प्रसंगी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेलांना पण याची कल्पना होतीच. अशा प्रसंगी पवारसाहेबांना न सांगता न विचारता सगळी प्रक्रिया राबवली जाते. काय नेमकी कारण? मला सांगतो की हा पक्ष अजितदादांचा आहे. अजितदादांचं उत्तरार्धी म्हणून आम्ही कोणाकडे पाहतो आज? सुनेत्रा वहिनींकडं. आणि जर ह्या सगळ्या टेक्निकली अडचणी समोर येत असतील तर आज हा निर्णय घ्यायला
सुनित्रा वहिनींना सुद्धा 4थ्या दिवशी घराच्या बाहेर पडावं लागतं. म्हणजे आपण काहीतरी कायदेशीर अडचणी ही लक्षात आणलं पाहिजे. 12 तारखेनंतरनं किंवा 15 तारखेनंतरनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, मग त्यानंतरनं कोणाला कुठल्या खात्याची जबाबदारी द्यायची, कोणाला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं, राज्यात, केंद्रात, हा सर्वस्वी अधिकार एकत्रित बसून घेतील. ही घोषणा होण्यापूर्वीच शपथविधी व्हावा असा काही अट्टहास होता. पुढली विलिनीकरणाची घोषणा होण्यापूर्वीच शपथविधीचा अट्टहास काही पक्षातल्या वरिष्ठांचा होता. नाही, 2 भाग वेगळे आहेत त्याच्यामधले. एकतर विधिमंडळाचं कामकाज करत असताना दादा ज्या खात्याची जबाबदारी स्वीकारत होते त्या खात्यांच्या बाबतीतला देखील काही निर्णय तात्काळ घ्यावा लागतोय. त्याचबरोबर विधिमंडळामध्ये गटनेते म्हणून अजितदादा होते. मग गट पहिला स्थापन करावा लागेल. त्या गटामध्ये सर्व आमदारांना एकत्रित आणावं लागेल. ही पहिली टेक्निकली जी अडचण आहे ही पहिली आज आम्हाला पक्ष म्हणून क्लिअर करावी लागणार आहे. यामध्ये अशातला पुढला भाग नाही आहे आणि विलिनीकरणाची चर्चा थांबलेली नाही आहे. विलिनीकरण होईल यामध्ये कुणाच्या मनात शंका असायचं कारण नाही आणि त्याला देखील आम्ही सगळेजण सकारात्मक आहोत. पण आज पहिली कायदेशीर बाब जी आहे किंवा ज्या अडचणी आहेत ह्या तर आमच्या क्लिअर होत्या. तर कायदेशीर बाबी असल्यामुळंच सुनेत्रा वहिनींचा आज शपथविधी घेण्याची वेळ आली आहे असं सुनील शेळके या ठिकाणी म्हणतायत. आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या सुनेत्रा पवारच असाव्यात अशी आग्रही आणि ठाम भूमिका आज सुनील शेळके बैठकीत या ठिकाणी मांडणार आहेत. आणि विलिनीकरण सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीचं होईल त्यासाठी सुद्धा ते पुढाकार घेतील किंवा त्या प्रकारचा प्रस्ताव जे आहे ते आजच्या बैठकीत किंवा किंबहुना पुढच्या काही दिवसात होणाऱ्या चर्चेमध्ये मांडतील असंही ते ठामपणे या ठिकाणी सांगतायत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.